म्हणजे साधारण आता तेव्हा 21,000चं मार्केट जेव्हा 8,000ला येतं त्यावेळेस तर डेफिनेटली काढायला नाही पाहिजे, टाकायलाच पाहिजे. घर विकून टाकलं तरी चालेल पण टाकायला पाहिजे. बरोबर आहे. हा हे तुम्ही विसरू नका. त्याच्यामुळेच मी खूप शिकलो. यांचे प्रश्न आणि मला ते उत्तर रात्रभर बसून शोधावे लागायचे. कारण मी कधी यांना उत्तर नाही दिलं इमिजिएटली, पण नंतर शोधून उत्तर दिलं. आणि ते उत्तर का दिलं तर मलाही शिकायला मिळालं. तर माझं नशीब म्हणा की शिकलो मी सगळ्यांचं. त्यांच्याकडून टेम्परामेंट शिकलो की बाबा कंट्रोल राहायला पाहिजे. इन्व्हेस्टर आधी मध्ये आपल्याला फिरवणार आहे, चुका करणार आहे आणि अग्रेसिव्ह झालं की परत म्हणणार आहे माझे इथंच पाहिजे होते किंवा इथं नव्हते पाहिजे. तेही शिकलो. त्यांच्याकडून हे शिकलो की ते माझे सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टर ते, सगळ्यात बेस्ट ज्यांनी लक्षच दिलं नाही आणि आजही त्यांचा CAGR सगळ्यात जास्त आहे. म्हणजे दोघींपेक्षाही त्यांचे रिटर्न जास्त आहे. नाही तुम्ही त्यांना चांगले फंड दिले असतील. आता एक एक्झाम्पल फक्त मिरा ॲसेटच आहे, फक्त अमाऊंट नाही शेअर करत. 100 रुपये इन्व्हेस्ट केले होते त्यांनी 2013 मध्ये ह्याच महिन्यात. आज ते 100 रुपयाचे म्हणजे समजा लाख रुपये आहेत, लाख रुपयाचे आज 7,80,000 रुपये झाले. 13 वर्ष 7 पण नाही 13x. जेव्हा आम्ही रिटायरमेंट घ्यायचा विचार केला की आता आपण परमनंटली भारतात जायचं, आम्ही विदेशातच राहिलो, मी दुबईला वगैरे, की आता बस झाला आता भारतात जायचो. आम्ही रामला तेव्हा एक प्रश्न विचारला फक्त की राम आता आम्ही येऊ शकतो का, आहेत का आमच्याकडे तिथे आम्ही व्यवस्थित राहू शकतो ना कम्फर्टेबली इंडियामध्ये आल्यावर. तर ते म्हणजे तुम्ही आत्ताही आला तर काहीही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे आम्हाला शांत झोप लागायला लागेल. आम्ही मस्त भारतात येऊन आता खरंच एन्जॉय करतोय. मेन काय होतं की मी म्हणजे जसं ह्यांना म्हटलं तसं मीना मॅडम किंवा विनय सरांना पण तेच म्हटलं होतं की आपलं काय बोलणं झालं होतं 52 एजला. 52ला रिटायर व्हायचं आणि एवढा कॉर्पस पाहिजे. तर त्यावेळेस तो अचीवही झाला पण नंतर जॉबही केला. पण तो जॉब पैशाची गरज किंवा प्रेशर म्हणून नाही केला. काहीतरी करायला मिळत होतं, काहीतरी शिकायला मिळत होतं, काहीतरी मॅनेज करायला मिळत होतं. न्यू ऑपॉर्च्युनिटीज, न्यू कंट्रीज एक्सप्लोर होत होत्या म्हणून तो केला. जर प्रेशर असतं तर मीच म्हटलं असतं की नका करू. कारण त्यांच्या समोरच बसलेले जे आहेत सांगलीकर, प्रेशर होतं म्हणून त्यांना जॉब सोडून परत इंडियात बोलवलं होतं. आणि 1 तास आमचा रात्री 1.5 तास फोन चालला होता. आणि त्यांची अजून बायको नाही, पण त्यांना म्हटलं होतं की, आणि ते त्यांना आज कळतंय की तुम्हाला जे जीवन पाहिजे ती मेलेला पाहिजे. जर मेलेला पाहिजे असेल तर जॉब करायला लावा आणि जीवन पाहिजे असेल तर रिझाईन करून यायला सांगा. ती रिअल स्टोरी. आणि तेवढा ट्रस्ट ठेवला की मी रिझाईन कर म्हटल्यावर त्यांनी करूनही आले. तर आता सगळ्यात हायली जे मला येत पण नाही आता त्यांनी काय एनलाइट अनवरी, पहिले ह्याचाच अर्थ सांगा. ह्याचाच अर्थ सांगा. आणि हे माणसांनी लाईफ मध्ये कसं स्वतःच्या लाईफ मध्ये अलाइन करायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव वीणा मनोहर आहे. आज आम्ही तिन्हीपैकी मी आता शेवटची आहे. अर्थात शीला आणि मृणाल ह्याच्यापेक्षा खूप वेगळा माझा विचार असतो. पण त्यासाठी आम्हाला आधी काहीच माहिती नव्हतं. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही आमचे पैसे बेळगावला माझ्या सासरी पाठवायचो आणि ते आमच्याच नावाने एवढी करून टाकायचे. असे आम्ही 2004 1988 ते 2003 पर्यंत आम्ही असंच केलं. म्हणजे विचार करा, 40 रफली 35 to 40 हे आमचे फुकट गेलेली वर्ष आहेत. तरी आम्ही इथे उभे आहोत तुमच्या समोर. जर आम्ही वयाच्या 30व्या वर्षी हे केलं असतं तर आम्ही आलो पण नसतो कदाचित, कारण आम्ही फिरायलाच गेलो असतो कदाचित. म्हणजे आलो इथे पुण्यात आम्ही भेटलोच नसतो कोणाला. इतकी चांगली आमची अवस्था असती.
पण वी डिडंट डू इट, बट इट्स नेव्हर टू लेट. त्यामुळे आम्ही तर आमची सुरुवात फार चांगली केली. आणि ते राम किती चतुर आहे त्याच्यावरनं कळतं आपल्याला की ते माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये गेले आणि हा काय भेटायला तयार नाही, त्याला वेळ नव्हता. मग त्यांनी वासंती गोडी चिट्टी वेगळी बारीक आता नाही तशी आहे तेव्हा होती, तिला आधी पाठवून दिलं त्यांनी आतमध्ये. ती आत गेल्यावरती माझा हा कसा नाही म्हणणार बाई आली बरं ये. मग ती गेल्यावरती ह्यांनी लगेच पाठीमागून ते आत आले आणि काहीतरी बोलत होते. आमच्या मते ते काय बोलले मला माहिती नाही. आम्हाला काय समजलं ते सांगते. तुम्ही 30,000 रुपयाचा चेक द्या, 15 दिवसांनी तुम्हाला 14,000 रुपये मिळणार. डिव्हिडंड आम्हाला कळलं नाही ना तेव्हा. तुम्ही पण सांगू ना ते 8,000 रुपये तुम्हाला परत मिळेल एका चेकने. तर ह्याला वेळ नव्हता, हे लोक बाहेर पडायला तयार नव्हते. तर शेवटी हा चेक घ्या आणि टळा म्हटलं नाही एवढाच. तर ते निघाले. मग हा घरी आला संध्याकाळी आणि मला म्हणाला अगं ती कोणीतरी राम गायकवाड आणि ती वासंती आली होते, हे नाव पहिल्यांदाच मी ऐकलं. आणि मी त्यांना काय 30,000 रुपयाचा चेक दिला. म्हटलं काय, कोण आहेत हे, काय करताय ते? नाही ते आपल्याला परत देणार आहेत 8,000 रुपये. पण तुला काय झालं, जादू झाली काय झालं. तर आम्हाला रिअली ॲट दॅट मोमेंट आम्हाला मला वाटतं आम्ही लिटरली 15 दिवस लागले चेक रोज जाऊन मी आपल्या पत्रपेटी चेक करायचे. त्या काळात डिजिटल नव्हतं काय, इलेक्ट्रॉनिकली काही येत नसेल. चेक आला की त्या दिवशी मी लगेच अरे चेक आला, बरं मग तू जा बरं बँकेत टाकून ये. बँकेत टाकून आले. त्यानंतर रोज जाऊन तो आपला स्टेटमेंट घेतो ना आपण ATM मध्ये, तो जाऊन स्टेटमेंट घ्यायचं. गेले 5-7 कुठले आलेत का पैसे, आलेत का पैसे. शेवटी बरोबर मला वाटतं 5व्या-6व्या दिवशी ते पैसे आले आणि भयंकर आम्हाला आनंद झाला. राम हुशार, त्यांनी बरोबर 10 दिवस झाल्यावर फोन केला साहेबांना की ते मी येतो जरा साहेब. आम्ही म्हटलं या संडेला या. आले ते आणि ते NAV आणि युनिट्स आणि लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, कॉन्ट्रा, अरे आम्ही ऐकत राहिलो म्हणजे. आणि त्यांनी मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारला असेल, पगार किती आहे. तर मी म्हटलं ओळखीचा माणूस नाही काय नाही, म्हटलं पगार नाही सांगणार. मग शेवटी आम्ही 10,000 रुपये महिन्याला सेव्ह करू आणि तुम्हाला देऊ. मग त्यांनी ते सगळं ते गेले काय लार्ज कॅप, ब्लू चिप फंड, ह्याम त्याम काय काय बोलून गेले. आणि मग म्हटलं आपण काय करतोय हे आपल्याला माहिती पाहिजे, हे असे पैसे मी देत नाही राहू शकत. मग मला 2 गोष्टी होत्या. एक तर CNBC होतं हां, आणि दुसरं म्हणजे इंटरनेट होता. त्या इंटरनेटवर स्पीड जरी नव्हता तरी आम्ही खूप अभ्यास केला त्याच्यावर. आणि मग हे काय म्हणताय ब्लू चिप काय, ब्लू चिप मार्केट कॅप, आम्हाला एकच कॅप माहिती होती टोपी. तर ते सगळं मार्केट कॅपिटलायझेशन ह्या त्या PE, प्रॉफिट, अर्निंग्स, हे CAGR, EBITDA, हे सगळं हळूहळू ते मी शिकले. आणि आधारच रामला फोन करायचे, रामला उत्तरं नसायची. पण रामने मला माहीत नाही कधी म्हटलं नाही, अभ्यास करून यायचे दुसऱ्या दिवशी. मग आम्ही बोलायचो. अजून एक आमच्या सीमा मावशी म्हणून होत्या, आम्ही त्यांना गुरु म्हणतो आमच्या त्या, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली हे सगळं समजेल. जसं मला म्युच्युअल फंडबद्दलची माहिती ही मला समजायला आधी मार्केटबद्दल माहिती काढावी लागली. आपली इकॉनॉमी कुठे जाते, आपली ग्लोबल इकॉनॉमीशी आपण कसे जोडलेले आहोत, या गोष्टींबद्दल जसं जसं मला कळायला लागलं तसे माझी कम्फर्टेबल म्युच्युअल फंडमध्ये आली. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे रामने आम्हाला खरंच कधी बॅड ॲडवाईस तर कधी दिलाच नाही. 2-3दा मात्र मी त्यांना राम मला हा म्युच्युअल फंड सापडला आहे. एक EasyMF नावाचा एक पोर्टल साईट होती, आता ते व्हॅल्यू रिसर्च तुम्हाला माहिती नसेल, धीरेंद्र कुमार. तर तिथून मी मग बघायचे बेस्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड्स, मग ते मार्केट कॅपच्या हिशोबाने लार्ज कॅप हे ते सगळं मग 2-3दा मला सापडले. मी रामला बोलवलं. मग रामने असं नाही कधी म्हटलं की मी तुम्हाला सांगितलं नाही तर कशाला करायचं. राम व्हेरी हंबल अँड ऑलवेज विलिंग टू लर्न, म्हणजे ते पण ऑलवेज एनलाइटमेंटच्या
पाथवरच होते. सो मग तसं आम्ही प्रुडन्स फंड तुम्हाला आणलं HDFC प्रुडन्स, आज त्याचं काहीतरी हायब्रिड बॅलन्स हायब्रिड आणि एक मला वाटतं आपण मग ग्लोबल फंड्स निघायला लागले 2019-20 असे. तेव्हा पण मी ते वाचल्यावर मी तुम्हाला फोन केला होता, राम हां मला हे पाहिजे. ते किती छान आहे. आज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲपलमधला एक छोटा फ्रॅक्शन घेऊ शकता. तुमचे इतके ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला, आम्हाला नव्हते ते. म्हणजे आता आहे, पण आता आमचे इन्व्हेस्टमेंटचे दिवस संपले. आता आम्ही SWP वाले आहोत. हां आहे की नाही? हां. तर त्याच्यामध्ये एक बेसिक प्रश्न की आपण 4 मे 2004 पहिली इन्व्हेस्टमेंट केली म्युच्युअल फंडला, पहिलाची 30,000चा. त्यानंतर आयुष्यात परत एवढीच कधी केली नाही. नाही. एवढं चेंज कसा आला? अरे 2008ला मार्केट पडलं, आम्हाला लक्षात आलं की हा घोळ येण्याचा टेम्पररी आहे, भारताशी संबंधित नाही आहे. इमिजिएटली आम्ही आमचे जे जुने एवढी होते, आशुतोष तुला आठवत असेल, ते आम्ही मोडून पहिला मार्केटमध्ये टाकलेले आहेत. हे लिटरली. पण मी ते जर वाचन केलं नसतं तर माझी हिंमत झाली नसती ते करायची. त्या माझा ॲडवाईस आहे सगळ्यांना, काय 15-20 मिनिटं वाचन रोज केलं तर काय हरकत आहे ना, आपलंच चांगलं होणार आहे त्याच्यातनं. आणि जितके तरुण आहात तितकं तुम्ही जास्त हे करायला पाहिजे. म्हणजे असं समजू नका की मार्केट इज फॉर बिग प्लेयर्स, ॲक्च्युली इट्स गुड फॉर अस. म्हणजे पुढचा एक प्रश्न, म्हणजे बरेच जण बसले त्यातले 4-5 जणांचा एक डाऊट आहे, त्यासाठी कॉमन सांगतो. तिघींचे मुलं, म्हणजे यांना एक मुलगी आहे, त्यांना 2 मुले आहेत, त्यांना 2 मुलं आहेत, US ला शिकलेले आहेत, US मध्ये आता सेटल झाले आहेत. पण तिघींचा एज्युकेशन फेज वेगवेगळा होता. तर अंदाजे बजेट काय होतं मुलांच्या शिक्षणाचं, आणि आता इथं बसलेल्या मुलांना जर फॉरेनला शिकवायचंय तर किती अमाऊंटची प्रोव्हिजन करायला पाहिजे? आजची प्रोव्हिजन म्हणताय की आम्ही तेव्हा केली? तुम्ही त्यावेळेस किती केली? तुला सांगायचंय तुमची काय प्रोव्हिजन होती? कारण MS च्या वेळेला 2 करोड लागले MS शिकायला, नॉट बी. आणि ते ऑलमोस्ट किती वर्ष झाले? कुठे US का US US ला MS करायला. आणि बिट्स पिलानी मध्ये त्यांना साधारण मोठ्या मुलाची तर मला आठवते फर्स्ट सेमिस्टरची फीस 65,000 वगैरे होती. पण लहान जेव्हा गेला 4 वर्षानंतर तेव्हा त्याची फी ऑलमोस्ट डबल झालेली होती. इन्फ्लेशन. आणि हे सगळं राममुळे खरंच त्यांनी इतकं सिस्टमॅटिक प्लॅन केलं असल्यामुळे आम्हाला खरंच त्रास झाला, नाही तर फार कठीण गेलं. त्यावेळेस ते 2 कोटी लागले. त्यांच्या अगोदर सगळ्यात पहिली ह्यांची मुलगी गेली, आणि मुलगी ह्यांची आर्ट्स मध्ये शिकून, म्हणजे आपण इंजिनिअरिंग डॉक्टर तर सोडून द्या, आर्ट्स मध्ये शिकून सायकोलॉजी शिकण्यासाठी गेली होती. आणि त्यावेळेस जेवढे आपल्या इथं बसलेल्यांकडे पैसे असतात ना, तेवढे फक्त मुलीसाठी गेले होते. 40 लाख 40 लाख गेले. 40 लाख आम्हाला तिच्यासाठी आम्ही दिले. सायकोलॉजी. हां 40 लाख तिचे, आणि धाकटीचे पण ऑलमोस्ट तेवढे, 33 लाख धाकटीला पण. पण तिचं शिक्षण इथे झालं, आणि पण कॉलेज होतं ते फ्रान्सचंच होतं, तर तिला ऑलमोस्ट सारखेच पैसे लागले दोघींना. आणि बरं हे नुसती फी, बाकी वरचं पण तर आपल्याला त्यांना तेवढेच लागतात, कारण त्यांचं राहणं खाणं, त्यांचं तिथलं जे डे टू डे लाईफमध्ये त्यांना पैसे पाहिजे असतात, सिक्युरिटी म्हणून लागतं, सो तेवढेच लागले दोघींना वरती. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ह्या अमाऊंट 10-12 वर्षापूर्वीच्या आहे. हो 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 हो. आज जर इन्फ्लेशन ऍड केलं 15 वर्ष, लग्नाला 14-15 वर्ष झाले. नुपूरचे 15, Yes. नंतर तन्वी गेली, आणि नंतर मग वरदानी आदित्य गेली. बरोबर. येस येस. तन्वी US मध्ये परीक्षा पास केल्याशिवाय तुम्हाला ह्याला जाता येत नाही, MD ला जाता येत नाही. त्याच्या तयारीसाठी जवळपास 1 कोटी रुपये खर्च झाला. त्याच्यानंतर तिला छोटं मोठं काहीतरी पगार मिळायचा, जो काही बोलत नसे आम्ही इथून पाठवायचो, पण दॅट वॉज नॉट कंपल्सरी. पण डेफिनेटली 1 कोटी रुपये तर फक्त परीक्षा द्यायला. ती परीक्षाच तुम्हाला, म्हणजे 12-12 तासाची परीक्षा असते ती, तसे तिने 5 परीक्षा दिल्या. प्रत्येक परीक्षाचंच इतकं मोठं हे होतं, म्हणजे फी होती. शिवाय पुस्तकं महाग. तरी आमची मुलगी समजूतदार होती, ते तिने एक बरोबर जोडीदार शोधला. दोघे मिळून इकडनं तिकडनं फुकट किती माहिती काढता येईल, पुस्तकं किती ऑनलाईन मिळतील, सिरीज. दे ट्रायड देअर बेस्ट, बट दे वर्क हार्ड. ॲडमिशन मिळाली. गॉड इज ग्रेट अँड यू नो. पण खर्च खूप येतो मुलांच्या शिक्षणाला. आणि तुम्ही आज त्यांना मोटरसायकल घेण्यापेक्षा
तुम्ही जर मुलांच्या शिक्षणासाठी पैसे इन्व्हेस्ट केले तर दॅट इज मोर युजफुल डेफिनेटली. नाहीतर मग आयफोनचं एक्झाम्पल काल परवाचं. हो. तर असे आई वडील मुलांना लाड करून किंवा जास्त हायली पॅम्परिंग करून एक आयुष्य बरबाद करतायत. आज आपल्याला वाटतं की त्याला आपण इच्छा पूर्ण करतोय, पण 25-30 वर्षानंतर त्याचं आयुष्य बरबाद झालेलं असेल. आणि ते बरबाद करणारे बाहेरचे कोणी नसतील, आई वडील असतील. पण आज तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल ते इतके वंडरफुल ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही सोनं घेऊ शकता, ETF मध्ये घेऊ शकता, म्हणजे सेफ तुम्हाला जर कुठे ठेवायचं नसेल तर. हे लक्षात ठेवा की इझिएस्ट ऑप्शन इज द म्युच्युअल फंड ऑप्शन. दिस इज द इझिएस्ट वन. आणि शी टूक इट अँड शी हॅज आउट परफॉर्म्ड अस. आम्ही तसं थोडं मी खूपच केलं, मी थोडंसं आम्ही काहीही केलं हां पण आम्ही तिघा म्हणजे हिने थोडंसं केलं म्हणजे वी डिड नॉट विथड्रॉ मनी अनलेस अंटिल नाव. म्हणजे आता मी व्हेरी वेल मॅनेज अवर हां, मनी. जे जे आहे, आले ते yeah. म्हणजे वेड्यासारखे खर्च नाही केले. हे महत्वाचं आहे. मला हे म्हणायचं आम्हाला हे आहे. पाहिजे होतं की रिटायरमेंट नंतर आपल्याला चैन की नींद सोना So, है. आता चैन की आम्ही नींद सोना है तो फिर So, आता आज आम्ही किती होतो, आम्ही तिघी आता तुमच्या समोर उभी आहोत आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत. आणि आमचे सर्व प्रकारचे स्वप्न आमचे पूर्ण झालेत. राम देशपांडे, शीलाचे मिस्टर इथे उभे, त्यांचं पण एक स्वप्न होतं. राम सांगा ना जरा. माझं हे स्वप्न होतं की एक वेळ जेवायला मिळालं तरी चालेल, पण मर्सिडीज पाहिजे. आणि मर्सिडीज कॅश मध्ये घेतली होती, म्हणजे विदाऊट लोन असते. लोन न घेता माझ्या मिसेसनी एक प्लॉट घेतला भोपाळमध्ये. तो होता 10 लाखाचा आणि त्याचे रिटर्न्स एवढे मिळाले की म्हणलं मला गाडी घ्यायची. पण तेव्हा मी काय बोलली यांना की आपण गोल्ड घेऊ. मी म्हणलं अहो लोखंड कशाला घेता, आपण गोल्ड घेऊ. त्यांनी ऐकलं नाही म्हणे मी मेल्यावर एक काय वेळ फायदा. जेवायचं बोलतोय, हा? एक वेळ जेवायचं हो. बोलतोय. ते गोड नाही आणि काय नाही. तर आता आज तेचाच मर्सिडीज मध्ये बायकोला घेऊन आलेले आहेत. तर आता रेडी ह्या तीन एक काली रंभा किंवा काली किंवा पार्वती यांच्या पाठीमागे जसा एक शंकर असतो ना, असे 3 शंकर प्लीज या, जे ह्या काय करतायत ते लक्ष दिलं नाही. ऑथॉरिटी यांच्याकडे होती, डिस्कस व्हायचं, पण कधी ते म्हटले नाहीत की हे करू नका, हे का, किंवा इन्व्हॉल्व नाही झाले. तर मला वाटतं तिघांनी प्लीज या एकदा. थांबा जरा 2 मिनिटं, माझं झालं नाही. मग आता आपण कंक्लूड करतोय बेसिकली आमच्या 3 स्टोऱ्याज ऐकून तुमच्या लक्षात राहायला पाहिजे म्हणजे की आम्ही पैसे मात्र खर्च करताना खूप विचार केला, हो की नाही? येस. आणि तेव्हा अजिबात फिरायला किंवा फालतूचा खर्च नाही. आता जेवढं फिरतो तेव्हा नाही. घर, मुलं, शिक्षण आणि इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट. एक्झॅक्टली. इथे मी लिहिलंय तसं आम्ही. आणि नवऱ्याला काहीतरी घ्यावंसं वाटलं की बायको म्हणायची विचार करूया ना, आणि आम्हाला काही घ्यावंसं वाटलं की नवरा म्हणायला विचार करूया. आणि असं केलं ना की पहिला एक फ्लश असतो बघ, मला घ्यायचं, तो जातो. जरा थंडा करके खाओ. मला नेहमी आशुतोष सांगतो, नेव्हर बाय एनिथिंग इन द हीट ऑफ द मोमेंट. असं काही करायचं नाही. पैशांची जास्त गरज आहे आपल्याला. जी आपल्याकडे आज कपाट भरून कपडे आहेत, अजून कपडे घ्यायची काय गरज आहे? कपाट सामान इतकं आहे, अजून कशाला घ्यायचे? पैसे वाचवा. आणि दुसरं मला महत्त्वाचं सांगायचं आहे की यू अँड युअर स्पाउस, यू आर अ युनिट. यू आर नॉट 2 डिफरंट थिंग्स. तुम्हाला एकत्र पुढे जायचंय आणि म्हातारपणाची तुम्ही दोघांनी मिळून सोय केली तर होणार आहे. म्हणजे तू तुझ्या मित्रांकडे दारू प्यायला जातो तर मी चालले मग किती पार्टीला, असं म्हणून नाही चालत. आपण दोघांनी मिळून आपलं फ्युचर, आपल्या मुलांचं फ्युचर हे आपल्याला लॉक इन करायचं. आणि यू हॅव टू वर्क फॉर दॅट. इट्स नॉट ऑटोमॅटिक. आणि त्यामुळे हे लक्षात ठेवा, वॉरन बफेट आमचा आवडता इन्व्हेस्टर, त्यांनी काय लिहिलंय? डोंट सेव्ह आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. आणि हे तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुमची जर्नी आमच्या इतकी काय, आमच्यापेक्षा चांगली होईल. गॅरंटी देतो आम्ही तुम्हाला. आणि एक असं की जेव्हा आम्ही रिटायर्ड होऊन आलो 2018 मध्ये, तेव्हा आल्या यांना मर्सिडीज घ्यायची होती. मी म्हटलं मी एकही पैसा तुम्हाला देणार नाही, जी लिक्विडिटी बिलकुल खलास नाही करायची. आता आपल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मॅच्युअर झाल्या असतील, त्यांना विकायचं. ती ज्या दिवशी विकल्या जाईल त्या दिवशी तुम्ही
मर्सिडीज घ्या. आणि त्याला आम्हाला लागले 3-4 वर्ष वॉटेवर. पण लिक्विडिटी घालवायची नाही, हे पण एक महत्वाची गोष्ट आहे. गरज असेल तर खूपच म्हणजे हेल्थसाठी घालवा, मुलांच्या लग्न एक शिक्षणासाठी, पण हौशीसाठी लक्झरीसाठी घालू नये असं मला ते कळलं. त्याच्यामध्ये मला वाटते 2 प्रश्न एक घेऊ, कुणाचे असतील तर, नाहीतर जेवायपर्यंत आहेतच. जर कुणाला काही असेल आतापर्यंत झालेल्या ह्याला काही क्वेश्चन किंवा एक्सप्लेनेशन, अरे आम्ही ना एक म्हणजे गाणं fresh होऊन बनवलं. जाईल. आम्ही एक गाणं बनवलं. ते संपल्यानंतर मग आम्हा आले होते. बरं. आधी प्रश्न विचारा. प्रश्न आहे मला एक प्रश्न आहे. ही मंडळी आहे किंवा जे काही लोक जमले तिथे, त्या लोकांनी सिरियल बघायला पाहिजेत की चॅनल बघायला पाहिजे? नाही, झी बिझनेस हेच बघायला पाहिजे. हा. आणि मग ते मुलांना पण बघायला लावायचे. अगदी 100%. आणि कसं आपण डिक्टेशन कसं घेतो मुलांचं, तसं एक फायनान्सवर त्यांच्याशी बोलायला पाहिजे. तू 2 रुपये जर तुझे गुल्लकमध्ये टाकले तर तुझे ते 10 कसे होतील हे त्यांना थोडं लहानपणापासून समज द्यायला पाहिजे. ठीक आहे. हा, गाणं. तर शीला आमच्यामधली मोस्ट मल्टीफेसेड पर्सनॅलिटी जी आहे, तिने गाणं वाचलंय की आम्ही कोरस आहोत आणि शीला मी प्रयत्न करणार आहोत, पण आणि मी गाणं- शीला मॅडम ह्या चांगल्या, एकदम चांगल्या प्रतीच्या, म्हणजे त्यांचे पेंटिंगचे आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट आहेत. मोठे मोठे दुबईमध्ये पण झालेत, पुण्यातही झालेत, मोठे इव्हेंट झालेत. तर ते नंतर कुणाला इंटरेस्ट असेल तर नंतर जेवणाच्या आत बोलू. मृणालला माहित नाही. हा मृणाल, तुझ्यासाठी आहे का? मी आहे. हा, चला 1, 2, 3. हम तो करते चले फंड में निवेश, इन्वेस्टमेंट हमको प्यारा लगे. हम तो करते चले फंड में निवेश, इन्वेस्टमेंट हमको प्यारा लगे. SIP हमारी है दशकों से जारी, इसमें रिटर्न हमको मिलते हैं भारी. हो हम तो सोते हैं चैन की नींद, SIP हमको प्यारी लगे. हम तो करते चले फंड में निवेश, SIP हमको प्यारी लगे. लमसम इन्वेस्टमेंट की बात निराली, गिरते ही मार्केट में निवेश कर डाली. हो अब तो लमसम बनाएगा वेल्थ, लमसम हमको प्यारा लगे. हम तो करते चले फंड में निवेश, लमसम हमको प्यारा लगे. FD और डेट फंड के लोगों को प्यारा, गारंटीड रिटर्न मिलता हमारा. हो लोग करते इसमें निवेश, FD हमको प्यारी लगे. हम तो करते चले फंड में निवेश, इन्वेस्टमेंट हमको प्यारा लगे. हम तो करते चले फंड में निवेश, इन्वेस्टमेंट हमको प्यारा लगे. इन्वेस्टमेंट करना है ग्रेट, जिसमें रहता है फ्यूचर सेट. मला वाटतं हे तिघांनी पण या तुम्ही, म्हणजे कपल. आणि जॉईन करताना म्हणजे ज्या कंपनीमध्ये नॉर्मल ह्याच्यातून एक इंजिनियर म्हणून जॉईन करून किंवा लहान हेड टाईप, आणि तिथून नंतर रिटायर्ड होताना त्याच कंपनीचे MD म्हणून सर रिटायर्ड झाले. तर हे हार्ड वर्क किंवा जी पॅशन लागते. आणि सर एक आपल्याला असं ग्लोबल व्ह्यू देणार आहे की आपण एक इन्व्हेस्टर म्हणून काय बघायला पाहिजे का. मग बातम्या आणि हे ते सर सांगतील. कारण फंड मॅनेजर वगैरे किंवा CNBC आपण ऐकतो आणि बघतो, तर त्याच्यावर जस्ट टेलिव्हिजन करू आणि मग ओके, काय करायचं? आपल्या ब्लड मध्ये कसा बिझनेस माइंडसेट उतरावायला पाहिजे, ते मला वाटतं आजच्या सारखा चान्स नाही.
तर तुम्ही जास्तीत जास्त सरांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करा. Okay. Now we have seen 3 different ways of investing. You have seen Sheila, you have seen Mrunal, and you have seen Veena. So Mrunal's way is simple, straightforward, easy. Hand over all the money to Ram, and सब कुछ Ram loves. Sheila, on the other hand, her slide had exciting chaos. I have written the slide. So what does that mean? Exciting chaos means Sheila has multiple balls in the air. She has multiple asset classes. She is constantly checking which is giving her more return, constantly second guessing herself. So sometimes she is in 3-4 different places at the same time, which is of course physically impossible. Which means mentally she is always looking at a better alternative. Even if she has got the best one, she wants to still look for something that is better. So that's exciting chaos. But Veena's slide said enlightened worry. What does that mean? And she didn't explain it, so let me explain what that means. What does enlightened worrying mean is this. Basically, any economy in any world is not controlled by any one person or any one fund manager or any one factor. It is a very complex interaction of many different things. So if you invest in any of the asset classes, you are worried. If you invest in the way Mrunal invests, you don't know anything. So you don't know what you don't know, so you can still sleep fine. But if you are doing what Veena does, which is to understand what are the different funds, for example, what are they investing in, which companies are they investing in, what do those companies do, what sector of economy are these companies in, what are they producing, then she will drill down into a particular company and say, who are on the board of directors, what was for the last 3 or 4 years performance. So she will go down to that level, not just various funds and compare those funds with each other, but what the funds are investing in, which sector of economy, which companies within that sector, and how that company is doing compared to its competition. Now that's a lot of hard work. It's also very boring. If you don't like doing it, it's very boring. But does that actually reduce any of the stress? It doesn't reduce any stress. What it tells you is, this is what is going to happen, this is what has happened. If the market goes up, why does it go up? If it has gone down, why does it go down? That's all. You understand what happens a tiny bit better than Mrunal. That's all. But does it mean you worry less? Absolutely not. You still worry. So worrying is constant. Enlightened worrying is you know what is bothering you. That's all it says. Nothing more. But now you have seen 3 different ways of investing, 3 different ways of looking at investment opportunities. Are there any other ways? And my answer is yes. I don't look at it that way. So, I don't think of these things. You can see at the center you have Mint, you have HRN Block, all these are, some of you who are already invested might wake up every day. I don't do any of that. EODB, ease of doing business. You can see BOP, balance of payment. You can see a lot of economic terms here, and I have listed them for you. These are all macroeconomic indicators. So look at GDP. We all know what GDP means, gross domestic product. You can also break down the GDP into various sectors of economy. Why should we do that? We should do that because nearly 60% of what goes into GDP calculation in India comes from informal sector, which means that the numbers that come into that GDP number are not that reliable. All panwalas are also part of the GDP. So if my GDP is going high in an irrational way, if it is driven by unorganized sector, informal sector, I will be worried. If it is driven by organized sector, I will be happy. That's what it means. We also know that 60% of people who are in employment today in India are in
agriculture. And that contributes to less than 12% of the GDP. I watch that number because as long as the number of people engaged in our agriculture goes down, if that is the direction, that is the right direction. Why do I say that? 150 years ago, 75% of the employment in US was in agriculture. In 2026, that number has dropped to 3%. 3%. 3% in the US, 60% in India. That tells its own story. The other thing I think about is GDP per capita. Because GDP number will look very impressive. India is the third biggest economy in the world. Are we the third happiest country in the world? Are we the third most developed country in the world? No. Because that large GDP number is divided by 145 crores. So GDP number by itself means nothing. You have to see whether the GDP has been growing in the right direction at the right pace. This is what I look for. I also look at the inflation rate. Why does that? That's, I think, quite obvious. But in that inflation rate, I see what is the interest rate set by the RBI. That's the connection with the RBI. I also see what is the exchange rate, because you know that. How many of you know that Indian rupee is not free floating? I guess many of you know. All of you know. You know that or no? Yes. You know. So what does that mean? You cannot buy the rupee versus dollars, rupee versus any hard currency is controlled by the RBI. If you check Google right now, you will see that RBI has about $700 billion. And for some reason, we want to feel good about it. It is good. I mean, by itself it is good, but it doesn't mean anything. RBI spends quite a lot of money, quite a lot of dollars in order to keep the price of rupee high. So you have to watch that, how much of that money is being spent to keep the rupee at 85 rupees to a dollar, whether it goes to 95 rupees. And there are two schools of thought. Sanjeev Sanyal, for example, the economic advisor to the Prime Minister, he represents one school of thought and he says, let the rupee fall to its actual value in the market, which means rupee can actually go to 115, 120. And then the other school of thought, which is basically the RBI governor, Malhotra, he says, no, we have to make sure that the import and export, I mean those who are importing, if the rupee goes down to